हाय गाईज, मी मोनिका. आज चाललो होतो आम्ही दोघे ऑर्डरला. फर्स्ट लोकेशन होतं आमचा भांडुपला, तर सेकंड होता पनवेल. ऑटो काही भेटतच नव्हते, तर आम्ही तेवढ्यात खाऊ घेतलं खायला. तेवढ्यात ऑटो भेटले आणि आम्ही निघालो फर्स्ट लोकेशनला जायला. फर्स्ट लोकेशनला पोचलो. त्यानंतर आम्ही बिल्डिंगच विसरलेलो, तर वॉचमॅन त्यांना विचारलं आम्ही बिल्डिंगचं नाव. मग बिल्डिंगमध्ये गेलो आणि क्लायंटच्या घरी पोचलो. तेवढ्यात क्लायंटचा मेकअपही झाला. त्यानंतर त्यांचा फोटोशूट वगैरे करून आम्ही निघालो सेकंड लोकेशनला जायला. त्याआधी आम्ही दोघे नाश्ता करायला गेलो. मनालीने मागवलेली इडली, तर मी मागवलेलं डोसा. भांडूपवरून ट्रेन पकडून नंतर आम्ही ठाणा स्टेशनला गेलो. ठाण्याला बघतोय तर काय पनवेल ट्रेन लेट होती, तर त्यामध्ये खूप सारी गर्दी झालेली. त्यानंतर तेवढ्याच ट्रेन आली आणि मग आम्ही ट्रेनमध्ये बसून पनवेलला निघालो. 1 तासानंतर आम्ही पनवेल स्टेशनला पोचलो. तिथून क्लायंटचं घर जवळ असल्यामुळे काहीच मिनिटांनी आम्ही क्लायंटच्या घरी पोचलो आणि तिथून बघतो त्यांच्या घरी डेकोरेशनचं काम चालू होतं. त्यानंतर आम्ही क्लायंटचा मेकअप करायला घेतला आणि मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे आम्ही मेकअपचा काही व्हिडिओ काढला नाही. त्यानंतर असा फायनल लुक होता त्यांचा. क्लायंटला मेकअप खूप आवडलेला, खूप सुंदर मेकअप झालेला आणि क्लायंटही खूप हॅप्पी होती. त्यानंतर आम्ही त्यांचा फोटोशूट करून दिला आणि त्यांच्या घरच्यांनी रांगोळीसुद्धा खूप सुंदर काढलेली. त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. ऑटो काही भेटतच नव्हते. आम्ही चालत पनवेल स्टेशनला आलो. ट्रेन यायला खूपच टाईम होता, तर आम्ही तेवढ्यात खाऊ घेतला आणि खाऊ खात बसलेलो. तेवढ्या अंतरात ट्रेन आली. त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसून मनाली खूप दमल्यामुळे ती झोपून गेलेली आणि नंतर काही टायमाने ठाणा स्टेशन आला. नंतर आम्ही उतरलो. बघतोय तर काही कोणाची तरी कोंबडी ठाणा स्टेशनला आलेली. त्यानंतर आम्ही दमल्यामुळे ओला बुकिंग करून भांडुपला यायला निघालो. असं होता आजचा दिवस आमचा.